अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. स्वर मायेची चाहूल, नाद ब्रह्माचे पाऊल, शब्द स्वामींचा समर्थ तोची कैवल्याचे मूळ. स्वर चांदण्यात तारा, नाद आभाळात वारा, स्वामी समर्थांचे नाम हाच भक्तीचा निवारा. म्हणूनच स्वामी समर्थांची वाट पाही श्रद्धेचा हा थाट. साई सुरेशाचा ध्वनी दाही दिशाही गातात, दाही दिशाही गातात. नमस्कार मंडळी, नामस्मरण सुरू झालेलं आहे. भक्तगण स्वामींच्या दर्शनासाठी अत्यंत आतुर झालेला आहे. त्यांना स्वामींचं स्वरूप दर्शन हवंय. किमान तसा भास तरी हवा स्वामी अवतरल्याचा. भान हरपून तल्लीन होऊन ते गात आहेत. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नमः. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी दर्शन जेथे आनंद सुख तेथे. श्री स्वामी समर्थ साक्षात परब्रह्म, ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही महाशक्तींचे एकत्रित दिव्य विभूती म्हणजे श्री दत्तात्रय यांचे परमपावन विभूतीचे चौथे अवतार आनंदकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज होय. माणसा माणूस हो, दारू सोडा संसार जोडा. श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. माणसातला माणूस जागा करण्याचं, संसारात राहून परमार्थ साधण्याचं, संसार जोडण्याचं विनामूल्य मार्गदर्शन, विनामूल्य सेवा या ठिकाणी करण्यात येत आहे. हजारो भाविक कानाकोपऱ्यातून आपल्या या संसाराच्या विवंचनेतून व्यसनापासून मुक्त होण्यासाठी श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट यांच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या केंद्रामध्ये हजारो भाविक येत असतात. क्षणभंगूर जीवन दिवसेंदिवस अधिक उत्साहाने जगण्यासाठी आपल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटता आला पाहिजे, तशी मानसिक तयारी पाहिजे. विचार बदलला म्हणजे नशीब बदलेल. सर्व काही विचारावर अवलंबून आहे. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. आपण आपले जीवन घडवायचे सोडून ते व्यसनाधीनतेने बिघडत आहोत. माणूस दिवसेंदिवस व्यसनाधीन होऊन हिंसक होत चालला आहे. घरोघरी मातीच्या चुली, घराघरात हिंसक बोलणे चालू आहे. आनंद नाही, शांतता नाही, समाधान नाही, प्रेमळपणा, आपलेपणा, परोपकार सर्व काही गोष्टी संपत चालल्या आहेत. माणसातला माणूस व्यसनाधीनतेमुळे लोप पावत चालला आहे. त्यासाठी एक मूलमंत्र दिला, माणसा माणूस हो, दारू सोडा संसार जोडा. हा व्यसनाधीनतेपासून परावृत्त करण्याचा संदेश या केंद्रामध्ये या ट्रस्टद्वारे दिला जात आहे. जय जय
तस्मै श्री गुरुवे नमः. सुखकर्ता दुर्गहर्ता वार्ता विघ्नाती गुरुवी गुरुवी प्रेम कृपा दयाती सर्वांगी सुंदर तुझे मुराची त्यांचे गळते माळ विस्तापराची जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जयदेव जयदेव सत्य सत्य समरा सुंदरी कुमरा चंदनाची रूपे कुंकुमकेश्वरा तुरे जगत मुकुट शोभत बरा निर्मलतेने तुरे करते गागरिया जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जयदेव जयदेव शंभो जगती कांबर फुलीवर वंदना सरळ सुंदर वक्र दिव्यते नयना श्यामाचा वाटावे सदना संकष्टितावारे निर्वाणी रक्षावे शिरवंदना जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जयदेव जयदेव गगनगिरी भावे तुझला येतो शरण स्वामी गगनगिरी भावे तुझला येतो शरण
भूलू नको रे भूलू नको, स्वामी चरण हे सोडू नको, स्वामी समर्था विसरू नको. भूलू नको रे भूलू नको, स्वामी चरण हे सोडू नको, स्वामी समर्था विसरू नको. जन्मला भला तुला भला, विकार पाशी गुंतू नको गुंतू नको. सत्य सोडून असत्य मार्गी, सुंदर समजून धावू नको. क्षणभंगुर ही मौज मनाची, क्षणभंगुर ही मौज मनाची. म्हणून पाप रे करू नको, म्हणून पाप रे करू नको. स्वामी समर्थे दिले ज्ञान हे, सेवा त्यांची चुकवू नको. भूलू नको रे भूलू नको, स्वामी चरण हे सोडू नको, स्वामी समर्था विसरू नको. माझे माझे करुणी जन्मभर, स्वार्थापायी मरू नको. माझे माझे करुणी जन्मभर, स्वार्थापायी मरू नको. माय बाप हे दैवत अवघे, आज्ञा त्यांची मोडू नको, आज्ञा त्यांची मोडू नको. माया रूपी कांता सुंदर, माया रूपी कांता सुंदर, तिची या वचनी डोलू नको. एकंतरी बाहेर दुसरे, एकंतरी बाहेर दुसरे, भक्ती बेगडी करू नको. भूलू नको रे भूलू नको, स्वामी चरण हे सोडू नको, स्वामी समर्था विसरू नको. नका भूलू स्वामी चरण, काळ दगा करील दाण. नका भूलू स्वामी चरण, काळ दगा करील दाण. प्रपंच से सर्व खोटा, प्रपंच से सर्व खोटा. कित्येक भूलून गेले वाटा, कित्येक भूलून गेले वाटा. नका भूलू स्वामी चरण, काळ दगा करील दाण. नका भूलू स्वामी चरण, काळ दगा. मी इथलं रहिवासी आहेच, नानामांच्या सेवेत आहेच. आरोग्य सोडली होती, बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही पिला, त्यानंतर तुम्हाला काय अनुभव आहे, काय करायचं झालं तर तुम्ही बघताना सांगायचं. शूटिंग चालू आहे. मी गाडी ड्रायव्हर होतो, 4 वर्ष झाले दारू सोडून मी यांच्यावर होतो. त्यानंतर मी असं माझ्या कारणास्तव दारू प्यायला सुरुवात केली. केल्यानंतर 6 महिन्यामध्ये मी वेड्यासारखं एकदा तिकडे फिरलो. परत माझ्या पायाला जखमा झाले.
त्रास आहे त्रास. सगळा मला त्रास. ते दाखवतात शूटिंग मध्ये दाखवा. शिक्षक आहे ते बघा मध्ये आजपासून रक्त माझं हे बंद झालेलं आहे आणि पोटात दुखायचं असं म्हणजे मला काहीच सुधारायची नाही. यातून तुम्ही बघताना काय सांगाल की चांगला मार्ग आहे का काय? हा चांगला मार्ग. हे सोडू नका, हा मार्ग सोडू नका. हा मार्ग असं काही होऊन देऊ नका. किती वर्ष? साधारणपणे हा माझा वैयक्तिक 12वा राऊंड आहे. नाव सांगा. माझं आनंद मारुती दुबळे, राहायला मी पुण्याला आहे. सुरुवातीला माझी बहीण आले, माझा भाऊ पोलीसमध्ये आहे साताऱ्याला. माझे 4 भाचे पेत होते. 4 भाचे पिल्यानंतर माझ्या 1 महिना मागं लागली माझी अक्का की रंजना माने. माझ्या भावानं आणि अक्कानं माझ्या 4 भाच्यांना इथं आणलं कोयनानगर आणल्यानंतर 1 महिना माझ्या मागं लागली की कोयनानगरला चल, दारू सोडायला कोयनानगरला चल. 1 महिना मी डावलला. दुसऱ्या महिन्यात ती म्हटली माझ्या मरस्तोपर्यंत माझं काय तोंड बघू नको. मग मी दुसऱ्या महिन्यात पहिल्या वारीला कोयनानगरमध्ये आलो. तुम्ही स्वतः व्यस्त झाला इथं. हा, एवढी दारू पेत होती की माझ्यासारखा दारू मला वाटते कोणी पेत नसत. मी स्वतः ड्रायव्हर आहे. मॅकडॉल पिली की हातभट्टी पिली की ती फुगा. एवढ्या 4 प्रकारची जेव्हा दारू प्यायचो तेव्हा मला नशा यायची. माझा प्रपंचात पुरा उद्ध्वस्त झाला होता. आज स्वामींच्या कृपेनं आणि अक्काच्या कृपेनं पहिली वारी जशी झाली तशी पहिल्याच गुरुवारी मला इतका खतरनाक स्वामींचा अनुभव आला की माझ्या लेकरा बाळांच्या मुखात 4 घास सुखाचं जायला लागलं. आणि त्याच वेळेला मी स्वामींच्या इथं नाना महाराजांचं दर्शन घेतलं आणि मनातनं आणि अंतरात्म्यातनं एक प्रार्थना केली स्वामींना की भगवंता, माझं जसं एका आठवड्यात कल्याण केलंय तसं माझ्या जे बरोबर आहेत माझे 4 मित्र, माझ्या परिसरात, माझ्या गल्लीत राहणारे, ती मी स्वामींना एक प्रार्थना केली. आणि आज स्वामींच्या कृपेनं आणि नाना महाराजांच्या आशीर्वादानं, माझे गुरु आहेत ते, त्यांच्या आशीर्वादानं माझा मित्र स्वामी सोमनाथ पायगुडे, आपला अरुण माने, भानुदास वाघमारे, तर टोटल आज एकापासून 2, 2पासून 3, 3पासून 4 अशी टोटल आज आम्ही पुण्यातून 50 लोकांनी व्यसनमुक्ती केलेली आहे महाराज. या ठिकाणी प्रत्येकाच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. प्रत्येकाच्या घरात आनंदाचं वातावरण. लोकांना तुम्ही काय सांगता? यातून लोकांना मी एकच मार्ग सांगतो की बाबार दारू सोड आणि संसार जोड, हे माझ्या गुरूंचं वाक्य आहे. ह्या दारूमुळे आपल्या संसाराचा प्रपंचाचा नायनाट झालाय. तर हेच ब्रीदवाक्य मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगतोय. आणि जोपर्यंत माझ्या शरीरात माझी प्राणज्योत असेल तोपर्यंत मी या स्वामी समर्थांची भक्ती करेन आणि माझ्या सगळ्या पुणे जिल्ह्याला हितं आणि त्यांचा प्रपंच आणि त्यांना सगळ्यांना व्यसनमुक्ती करीन अशी स्वामी समर्थासमोर शपथ घेऊन सांगतो. श्री स्वामी समर्थ महाराज.